Hello student, as you know that by the last lecture already we had started discussing what is space mission, and in this topic we had seen the point up to the satellite. I told you there are two different types of a satellite. Number one is artificial satellite and second one is a man-made, or we can sorry natural satellite. Artificial and man-made satellite is one and the same thing. Natural satellite is nothing but the moon which is being present over there into the space right from the beginning. आणि artificial satellite किंवा man-made satellite is the one which allows us to do the space mission. Space mission करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा आहे तो म्हणजे artificial satellite. So the artificial satellite is one of the very important factor for the space mission. त्यानं काय होतं, फॉर एक्झाम्पल लेट अस कन्सिडर वी आर देअर ऑन द सर्फेस ऑफ द अर्थ. तुम्ही वरती गेला आणि तुमच्या सॅटेलाइटनं अर्थच्या कडेनं रिव्हॉल्युशन टाकलं तर तुम्हाला अर्थची सगळी इन्फॉर्मेशन मिळू शकते. तुमच्या सॅटेलाइटनं मूनच्या कडेनं जरी रिव्हॉल्युशन केलं तर तुम्हाला त्याची इन्फॉर्मेशन मिळू शकते. म्हणजे आर्टिफिशियल सॅटेलाइटमुळे तुम्हाला स्पेस मधल्या व्हेरियस इन्फॉर्मेशन कळू शकतात. आर्टिफिशियल सॅटेलाइट तुम्ही लॉन्च केलं कि after the launching of that artificial satellite you can be there up in the sky and you will come to know about the various information regarding to it. So space mission म्हणजे there is a increase in a टेक्नॉलॉजीनं डेव्हलपमेंट केली जाते आणि ती टेक्नॉलॉजीची डेव्हलपमेंट झाल्यानंतर तुम्हाला डेफिनेटलीच इन्फॉर्मेशन मिळते ऑफ द about the space about the we can say that way. मग ते आपल्याला सगळ्यात इम्पॉर्टंट फॅक्टर आहे व्हाय देर इज अ नीड अँड इम्पॉर्टन्स ऑफ स्पेस मिशन. आपला जो नेक्स्ट पॉइंट आहे नीड अँड इम्पॉर्टन्स ऑफ स्पेस मिशन. स्पेस मिशनची नीड आणि इम्पॉर्टन्स काय आहे ते आपल्याला बघायचं आहे. सो व्हाय देर इज अ नीड अँड इम्पॉर्टन्स ऑफ स्पेस मिशन काय आहे. सो एक सगळ्यात महत्वाची गोष्ट याच्यामध्ये एक आहे बाळांनो, व्हाय वी नीड दॅट space mission. We know that the world has become a global village and due to the space mission आपल्याला सगळी इन्फॉर्मेशन ऑन द फिंगर टिप आपल्याला मिळते. यू नो दॅट व्हेरी वेल. टुडे वी कॅन कॉन्टॅक्ट अ पर्सन इन एनी पार्ट ऑफ अ वर्ल्ड विदिन अ सेकंड. It's only because of a space mission. We can also get an information regarding to anything. आपण कशाबद्दलही इन्फॉर्मेशन पटकन काढू शकतो. गुगल मॅप आहे, गुगल सर्च इंजिन्स आहेत. सो सगळं आपल्याला शक्य झालंय बिकॉज ऑफ द space mission. So why there is a need of space mission? So we can write it as the world has become a global village. World has become a global village due to the space mission. Global village due to the space mission. We can get an information about anything within a second. आपल्याला विदिन अ सेकंड मध्ये सगळी इन्फॉर्मेशन अवेलेबल होते. तो सेकंड पार्ट आहे. वी कॅन डू द कम्युनिकेशन, better communication is also one other important point which is coming under the need and importance of this. याच्यामध्ये सगळ्यात इन्फॉर्मेशन ह्याच्यामध्ये सगळ्यात all this
इज पॉसिबल. हे सगळं कुणामुळे पॉसिबल आहे? ओनली ड्यू टू अन आर्टिफिशियल सॅटेलाइट. हे सगळं का शक्य आहे? ओनली ड्यू टू द आर्टिफिशियल सॅटेलाइट. आर्टिफिशियल सॅटेलाइट मुळे आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी शक्य झालेल्या आहेत. सो दिस इज ऑल अबाउट. सो व्हॉट इज द इम्पॉर्टन्स ऑफ इंटरनेट? वी नो ह्या सेंचुरीमध्ये आपल्याला माहिती आहे की इम्पॉर्टन्स काय आहे आणि हे सगळं कुणामुळे शक्य आहे? तर बिकॉज ऑफ ओनली आर्टिफिशियल सॅटेलाइट. आणि बिकॉज ऑफ आर्टिफिशियल सॅटेलाइट आपण काय करू शकलो? द स्पेस मिशन करू शकलो. वी ऑल्सो नो दॅट ड्युरिंग द वॉर सगळ्यात महत्वाचा फॅक्टर आहे, इट इज पॉसिबल टू गेट द इन्फॉर्मेशन अबाउट द एनिमी थ्रू द द एअरन्स. आपल्याला सॅटेलाइटमुळे एनिमीची सगळी इन्फॉर्मेशन सुद्धा काढण्यासाठी हेल्प होते. सो डिफेन्समध्ये सुद्धा सगळ्यात जास्त आर्टिफिशियल सॅटेलाइटचा यूज केला जातो. नॅचरल सॅटेलाइट काही नाही, इट इज ओनली ऑन ऑब्जेक्ट विच इज ऑर्बिटिंग अराउंड एनी प्लॅनेट. तो नॅचरल सॅटेलाइट असतो, तो काय आपल्याला एवढी इन्फॉर्मेशन देऊ शकत नाही कारण तो नॅचरली तिथं आहे. पण आर्टिफिशियल सॅटेलाइटला आपण जो प्रोग्राम सेट करतो त्या प्रोग्राममुळे सगळ्या गोष्टी आपल्याला शक्य होतात. सो लेट्स चेक द नंबर ऑफ मून्स ऑफ द प्लॅनेट. आपल्याला माहित आहे आपला जो प्लॅनेट आहे अर्थ, त्याच्याकडेनं एकच नॅचरल सॅटेलाइट फिरतो, त्याचं नाव आहे मून. आणि मग आर्टिफिशियल सॅटेलाइट आपण बरेचसे सेंड केलेले आहेत, म्हणजे राईट फ्रॉम आर्यभट्टा तो आपण बरेचसे प्लॅनेट्स आतापर्यंत सेंड केलेले आहेत. सो लेट्स सी. सो आपण बघूयात, मी तुम्हाला पुढची इन्फॉर्मेशन देणार आहे अबाउट द नॅचरल सॅटेलाइट. आणि एनटीएससीच्या फाउंडेशन साठी ही इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन आहे. सो नंबर ऑफ किंवा आपण डायरेक्टली मी चार्टच देतो तुम्हाला, चार्ट वाईज तुम्ही लक्षात ठेवा. हिअर आय विल गिव्ह यू द नेम ऑफ प्लॅनेट. त्याच्यानंतर इथे पोझिशन ऑफ प्लॅनेट कुणापासून, फ्रॉम सन. आणि इथे नंबर ऑफ नॅचरल सॅटेलाइट्स. नॅचरल सॅटेलाइट म्हणजे मून. नॅचरल सॅटेलाइट म्हणजे कोण? मून. किती आहे? तुम्हाला सगळं माहिती आहे प्लॅनेट कोणकोणते आहेत? मर्क्युरी, व्हीनस, अर्थ, मार्स, ज्युपिटर, सॅटर्न, युरॅनस आणि नेपच्यून. मर्क्युरी, व्हीनस, अर्थ, मार्स, ज्युपिटर, सॅटर्न, युरॅनस आणि नेपच्यून. मर्क्युरी सन पासून पहिला प्लॅनेट आहे, सो फर्स्ट पोझिशन. व्हीनस सेकंड, अर्थ थर्ड, मार्स फोर्थ, ज्युपिटर फिफ्थ, सॅटर्न सिक्स्थ, युरॅनस सेवन आणि नेपच्यून एट पोझिशन. आता ह्यांना नंबर ऑफ नॅचरल सॅटेलाइट म्हणजे मून किती आहेत? बाळांनो, मर्क्युरी अँड व्हीनस हॅज नो मून्स, त्यांना मूनच नाहीयेत, सो 0 नॅचरल सॅटेलाइट. अर्थला किती सॅटेलाइट आहेत? एकच मून आहे, सो 1. ओके. त्याच्यानंतर मार्सला आहेत 2 मून, 2 नॅचरल सॅटेलाइट आहेत. त्याच्यानंतर ज्युपिटर नंबर 5 चा आहे, इट हॅज 63 मून्स. ज्युपिटरच्या कडेनं 63 मून फिरतात, रिव्हॉल्युशन करतात. सॅटर्नच्या कडेनं 61 मून्स रिव्हॉल्व करतात. त्याच्यानंतर युरॅनसच्या कडेनं 27 मून्स रिव्हॉल्व करतात. त्याच्यानंतर नेपच्यूनच्या कडेनं 13 मून्स रिव्हॉल्व करतात. सो पहिला प्लॅनेट, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ, सिक्स्थ, 7, 8. So you can see
की नंबर ऑफ प्लॅनेट्स आर 8 आणि प्रत्येक प्लॅनेटच्या कडेनं फिरणारे मून किती आहेत? मर्क्युरीच्या कडेनं आणि विनसच्या कडेनं नाही, अर्थच्या कडेनं 1, मार्सच्या कडेनं 2, ज्युपिटरच्या कडेनं 63, सॅटर्नच्या कडेनं 61, युरेनसच्या कडेनं 27 आणि नेपच्यूनच्या कडेनं देर आर 13 नॅचरल सॅटेलाइट्स आर बीन रिव्हॉल्विंग. आणि एवढं सगळ्यात जास्त मग ह्याच्यातून तुम्हाला कळू शकतं मॅक्सिमम सगळ्यात जास्त कोणाच्याकडे आहेत, तर सगळ्यात जास्त मॅक्सिमम नंबर ऑफ मून्स आहेत अराउंड द ज्युपिटर. नंबर 2 ला कोणाच्याकडे आहेत? अराउंड द सॅटर्न. नंबर 3 ला कोणाच्याकडे आहेत? अराउंड द युरेनस. नंबर 4 ला कोणाच्याकडे आहेत? अराउंड द नेपच्यून. नंबर 5 ला अराउंड द मार्स. नंबर 6 ला अराउंड द अर्थ. आणि नाहीत कोणाला? मर्क्युरी अँड दॅट ऑफ द we can say that Venus. Okay, so this is very important. We know that very well. It is the factor to know about की सगळ्यात महत्वाचा फॅक्टर याच्यात एकच आहे, तो म्हणजे फर्स्ट आर्टिफिशियल सॅटेलाइट. सो स्पटनिक आपण जो सोडला होता बाय द सोव्हिएट युनियन इन 1957. सो हे झाले सगळे नॅचरल सॅटेलाइट. पण आर्टिफिशियल सॅटेलाइटचं काय? सो ती सुद्धा इन्फॉर्मेशन आपल्याकडे हवी आहे अबाउट द आर्टिफिशियल सॅटेलाइट. सो लेट्स सी. Let's see, guys. The first artificial satellite was launched by Soviet Union in 1957, called as, त्यालाच आपण काय म्हणत होतो? स्पटनिक. It was the first artificial satellite launched up in the sky. So आता आपल्याला माहित आहे आज मोर दॅन 1000 सॅटेलाइट्स आर ऑर्बिटिंग अराउंड द अर्थ. आणि सॅटेलाइट्स आर युजली वर्किंग ऑन द सोलार एनर्जी. सो वी कॅन से दॅट टुडे मोर दॅन 1000 satellites are orbiting around the earth, and all the satellites are working on solar energy. सगळेच्या सगळे सॅटेलाइट कशावरती वर्क करतात बाळांनो? दे आर वर्किंग ऑन सोलार एनर्जी. सो दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट पॉइंट टू नो अबाउट की सोलार एनर्जी सुद्धा खूपच महत्वाचा रोल प्ले करते. बिकॉज ऑफ सोलार एनर्जी all the satellites are revolving around the planets, around the moons, are only due to the energy confined in there, and that energy is called as a solar energy. सो सगळ्यात महत्वाची इन्फॉर्मेशन आता मी तुम्हाला काही महत्वाचे जे सॅटेलाइट आहेत आर्टिफिशियल सॅटेलाइट ते तुम्हाला मी त्याची नावं लिहून देणार आहे. ती पण NTSC एक्झाम मध्ये खूपच इम्पॉर्टंट आहे. So I'm gonna explain you the different important जे सगळ्यात महत्वाचे रोल प्ले करतात अशा आर्टिफिशियल सॅटेलाइट कोणकोणते आहेत बघा. आर्टिफिशियल सॅटेलाइट्स
कोणते आहेत आर्टिफिशियल सॅटेलाइट? नंबर 1 इनसॅट. इनसॅट म्हणजे कोण आहे? इंडियन नॅशनल सॅटेलाइट. इंडियन नॅशनल सॅटेलाइट. इम्पॉर्टंट नेम्स आहेत. नंबर 2 जीसॅट. जीसॅट म्हणजे कोण आहे? जिओ सिंक्रोनस सॅटेलाइट. geosynchronous satellite. Number 3 आहे, it is IRNSS satellite म्हणजे इंडियन रिजनल नेव्हिगेशन सॅटेलाइट सिस्टीम. इंडियन रिजनल नेव्हिगेशन सॅटेलाइट system. So it is also one of the important satellite. Then number 4 is IRS, म्हणजेच Indian Remote Sensing Satellite. Indian Remote Sensing Satellite. हा पण सॅटेलाइट खूप इम्पॉर्टंट आहे बरं का, रिमोट सेन्सिंग. त्यानंतर GSLV. नंबर 5 GSLV म्हणजेच इट इज जिओसिंक्रोनस सॅटेलाइट लॉन्च व्हेइकल. जिओसिंक्रोनस सॅटेलाइट लॉन्च व्हेइकल. That is also important. Then number 6 is PSLV म्हणजेच पोलार सॅटेलाइट लॉन्च व्हेइकल. पोलार सॅटेलाइट लॉन्च व्हेइकल. Okay, and this is all about the different satellite. These are the different satellite वर्किंग ओव्हर देअर. अँड ह्या सगळ्या सॅटेलाइट मुळे आपल्याला ऑल इन्फॉर्मेशन मिळू शकते. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट फॅक्टर काय आहे की कोणता सॅटेलाइट कोणत्या प्रकारची इन्फॉर्मेशन आपल्याला मिळवून देतो. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. वी नो दॅट द वेदरकास्ट सॅटेलाइट, कम्युनिकेशन सॅटेलाइट, ब्रॉडकास्ट सॅटेलाइट, नेव्हिगेशन सॅटेलाइट, मिलिटरी सॅटेलाइट, अर्थ ऑब्झर्वेशन सॅटेलाइट. दीज आर द डिफरंट नेम्स ऑफ अ सॅटेलाइट, जे सॅटेलाइट आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या इन्फॉर्मेशन देतात. आणि ह्या सगळ्या इन्फॉर्मेशन मिळवण्यासाठी आपल्याला हे जे नेम्स आहेत, हे जे आर्टिफिशियल सॅटेलाइट आहेत, हे त्या ठिकाणी हेल्पफुल आहेत. सो इट इज व्हेरी इम्पॉर्टंट टू नो अबाउट हे सगळी इन्फॉर्मेशन देणारे एवढेच सॅटेलाइट आपल्याकडे अवेलेबल आहेत. ओके, सो वेदर सॅटेलाइट, यू नो दॅट is the satellite which is used to study and prediction about the weathercast situation or weather situation, about the summer, about the winter, about the rainy season. सो कोणत्याही प्रकारच्या सीझनचं ऑब्झर्वेशन करायचं असेल तर तुम्हाला वेदर सॅटेलाइट त्या ठिकाणी लागतो. सो नंबर 1 इज वेदर सॅटेलाइट. देन नंबर 2 इज कम्युनिकेशन सॅटेलाइट. गाइज, कम्युनिकेशन सॅटेलाइट establish the communication between the different locations in the world, and they are using through the specific waves. You know, we know that सॅटेलाइट थ्रू वेगवेगळ्या प्रकारच्या वेव्ज सोडल्या जातात. त्याच्यासाठी रिसिव्हर्स असतात, ट्रान्समिटर्स असतात, आणि ते कम्युनिकेशन एस्टॅब्लिश करण्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी हेल्प करतात. सो दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. सो वेदर सॅटेलाइट नंबर 1, कम्युनिकेशन सॅटेलाइट नंबर 2. Number 3, broadcast satellite. You know, these are the satellites they are utilizing for the telecasting of television program. सो आपण जे टेलिकास्टिंग बघतो टेलिव्हिजन वरती, आता बघा आजकाल वेगवेगळे चॅनल्स आलेले आहेत आणि ते सगळे चॅनल्स आपल्याला इन्स्टंटली रिमोट वरचं बटन दाबलं की नवीन चॅनल लागतो. हे कोणामुळे पॉसिबल आहे? इट्स ड्यू टू ओनली द ब्रॉडकास्ट सॅटेलाइट, बिकॉज इट इज युटिलायझिंग फॉर द टेलिकास्टिंग ऑफ टेलिव्हिजन प्रोग्राम. Then number 4 is navigation satellite. You know that navigation satellite, it is one of the most important satellite which fix the location of any place on the Earth's surface, and
बिकॉज ऑफ दॅट आपल्याला अर्थवरच्या सगळ्या लोकेशन्सची इन्फॉर्मेशन मिळू शकते, डिरेक्शन्स कळू शकतात, डिस्टन्स कळू शकतं. अँड दिस इज ऑल अबाउट द नेव्हिगेशन सॅटेलाइट. Military satellite, it collects the information for security aspect. This is very one of the important information or important factor that we do required for the security of our nation, guys. सो मिलिटरी सॅटेलाइट, आणि हा सॅटेलाइट सगळ्यांसाठी काम करत नाही. हा फक्त गव्हर्नमेंटच्या अथोराइज माणसांसाठीच काम करतो. कोणीही ह्या सॅटेलाइटची इन्फॉर्मेशन काढू शकत नाही. So military satellite collects an information regarding to the security aspect. And last one is a Earth observation satellite. Guys, Earth observation satellite is study for the forest, desert, oceans, polar ice on the Earth surface, or exploration, management of natural resources, observation of different areas on the Earth surface. अशा सगळ्यांचं ऑब्झर्वेशन करण्यासाठी अर्थचं ऑब्झर्वेशन सॅटेलाइट आपण यूज करतो. सो दिस इज ऑल अबाउट द डिफरंट टाइप्स ऑफ सॅटेलाइट दॅट आर अर्थ डू हॅव. सो गाईज, दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन रिगार्डिंग टू दिस चॅप्टर स्पेस मिशन. चॅप्टर आपला सगळा संपलेला आहे, एंड झालेला आहे. तरी मी अजून एका लेक्चरमध्ये तुम्हाला ह्याच्या इम्पॉर्टंट क्वेश्चन घेऊन सांगेल. ठीक आहे. सो टुडे विल स्टॉप हिअर. थँक्यू सो मच गाईज. नेक्स्ट लेक्चरमध्ये मी तुम्हाला अबाउट द इन्फॉर्मेशन देईल, MCQs कशा टाईपचे करायचे आणि काय करायचे. सो हा चॅप्टर आपला संपलेला आहे. तरी तुम्हाला अजून काही ह्या चॅप्टरच्या क्वेरीज असतील तर यू कॅन पोस्ट ओव्हर द व्हॉट्सअप ग्रुप. ओके. सो थँक्यू सो मच फॉर ऑब्झर्विंग दिस लेक्चर. काही डिफिकल्टीज असतील तर यू कॅन रिपीट द लेक्चर. व्हिडिओ रिपीट करून बघितली तर तुम्हाला जास्त क्लिअर होईल आयडियाज. थँक्यू.